सत्ता स्थापनेसाठी विरोधकांना आपल्या बाजूला ओढण्याचे धोरण अवलंबणाऱ्या भाजपमध्येच आता अंतर्गत संघर्षाचे ढग दाटले आहेत। रायगड तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभम बेलदरे यांनी तालुकाध्यक्ष राजू रेणुसे यांच्या विरोधात वेल्हे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। 19 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या या तक्रारीत बेलदरे यांनी रेणुसे यांच्यावर फोनवरून दमदाटी, शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षमता विस्ताराला मंजुरी मिळाली आहे। किनारपट्टी नियमन क्षेत्राशी अर्थात CRZ निगडीत मंजुरी मिळाली। आता यानंतर राज्य पर्यावरणीय प्रभाव प्राधिकरणाकडे पुढील मंजुरीसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। वर्षाला 3 कोटी प्रवासी आणि 7.5 लाख टन कार्गो हाताळणी क्षमता असा वाढीचा हा विस्तार आहे। अंबरनाथ येथील एका 66 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारासाठी पुढील रुग्णालयात हलवण्याआधीच तिची प्राणज्योत मालवली। रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडलाय। या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्याने ती वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्याचा आरोप करण्यात येतोय। रुग्णालयाने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून 164.52 कोटी रुपयांचा लाभ उकळल्याचं समोर आलंय। या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 12,431 पुरुषांचाही समावेश आहे। या अपात्र पुरुषांच्या बँक खात्यात मागील 13 महिने दरमहा 1500 रुपयांप्रमाणे 25 कोटी रुपयांच्या घरात रक्कम जमा झाली आहे, तर अपात्र महिलांचा आकडा 77,000 इतका असून त्यांना 12 महिन्यांपर्यंत ही रक्कम मिळाली असून तो आकडा 140 कोटी रुपयांच्या घरात आहे। पूरग्रस्तांना मदत ही 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता। त्यानुसार वाढीव 1 हेक्टर साठीच्या मदतीपोटी 648 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। भाभा अणु संशोधन केंद्रात वैज्ञानिक असल्याचा खोटा दावा करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे। या प्रकरणानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर चिंता निर्माण झाली आहे। तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा, इंटेलिजन्स ब्युरो आणि स्थानिक पोलीस दल सहभागी झाले आहे। मुंबई दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पापाडा पोयसर नदी दरम्यानचा विकास रस्ता व्हायटल प्रोजेक्ट म्हणून घोषित करावा अशी मागणी उद्धव सेनेचे नेते आणि आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे। राज्यातील महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना सरकारकडून दिवाळीच्या आनंदाच्या सणात आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भेट मिळाली। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केलाय। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळेल असं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप मदत न मिळाल्याने शेतकरी संघटनेच्या वतीनं काळी दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निवासस्थानासमोर भाजी भाकरी खाऊन अर्धनग्न होत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। यावेळी सरकारी विरोधी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। मी भाजपचा भक्त आहे, मी मोदींचा भक्त आहे असं वक्तव्य करून अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे चांगलेच चर्चेत आले। त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला। महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते। प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत अशी टीका राऊतांनी केली। त्यानंतर आता भाजप नेते रमेश पाटील आणि महेश कोठारे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे। तुम्हाला ईडीची नोटीस आली का असा प्रश्न त्यांनी कोठारेंना विचारलेला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।